हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे एम वनच्या PYQ सिरीजमध्ये. आज आपण आणखी एक इंडस्ट्रीचा PYQ सॉल्व करतो. सगळ्यात पहिलं काम आहे याच्यामध्ये की आपल्याला सिरीज बनवणं आलं पाहिजे. उदाहरणार्थ की युजिंग रॅबिस टेस्ट आपल्याला म्हटलं आहे की ही जी सिरीज आहे याला काय करायचं, आपल्याला सॉल्व करायचं की कन्वर्ज होते की नाही हे चेक करायचं. फक्त कन्वर्जन्स डिस्कस करायचं, म्हणजे कन्वर्ज होते की नाही चेक करायचं. मग कसं चेक करायचं, आधी सिरीज बघा. सिरीजमध्ये आपल्याकडे काय बघा, मी एकदा लिहून दाखवतो तुम्हाला की सिरीजमध्ये आपल्याकडे आहे काय. आधी आहे 1/2, ही पहिली टर्म आहे. ही टर्म खाली मी टर्मची नंबर लिहितो, ही कुठल्या नंबरची टर्म आहे, ही पहिली टर्म आहे. प्लस नंतर केलं आहे 1,3 2,4, ही कुठली टर्म आहे, ही सेकंड नंबरची टर्म आहे. नंतर 1,3 2.4.6, ठीक आहे. आणि थर्ड नंबरची टर्म आहे. आता बघा ओळखायचं कसं इम्पॉर्टंट आहे. पहिली टर्म आहे तर वरती एक ऑड नंबर आला, खाली एक इवन नंबर आला, ठीक आहे. इथं दोन टर्म आहे सेकंड नंबरची, तर दोन ऑड नंबर आले, दोन इवन नंबर आले. थर्ड टर्म आहे तर तीन ऑड नंबर, तीन इवन नंबर. तर यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे त्या अशा आहे की ऑड नंबर्स कसे असतात. ऑड नंबर आपण लिहितो ट्वाईस n+1 किंवा ट्वाईस n-1, दोनपैकी एक तर 2n+1 लिहा किंवा 2n-1 लिहा. हे दोन्ही केसमध्ये काय ऑड नंबर आहे. इथून लिहायचं असेल तर आपण 0 नंबरची टर्म कन्सिडर करतो, इथून लिहायचं असेल तर आपण पहिल्या नंबरची टर्म कन्सिडर करतो. तर आपण फर्स्ट नंबरची टर्म कन्सिडर करतो म्हणून आपण हे यूज करणार आहे, हे यूज करणार नाही, ठीक आहे. आणि इवन नंबरसाठी काय कंडिशनच नाही. इवन नंबर काय सरळ 2n आहे. जर तुम्हाला 5 टर्म पाहिजे असेल तर n=5 करावं लागेल, म्हणजे 10पर्यंत पोचू आपण. n टर्म्स पाहिजे असेल, ठीक आहे, 2 × n, राईट. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. म्हणजे बेसिकली आपण काय करतो, जर मला n नंबरची टर्म कळायची आहे, देअरफॉर nth टर्म काय होणार बघा. आता nth टर्म un. nth टर्म म्हणजे काय बघा, 3 नंबर आहे तर 3 ऑड नंबर आले वरतं. n नंबरची टर्म आहे म्हणजे वरती n ऑड नंबर आले पाहिजे. सो 1, 3, 5 आणि असे वाढत कधीपर्यंत जाईल. nth नंबरची टर्म पाहिजे, ते n नंबरची टर्म काय असते हमेशा 2n-1, कारण की 1 पासून स्टार्ट केलं आहे आपण, ठीक आहे. 2n-1. आणि खाली जर ऑड नंबर घ्यायचे असेल तर ऑड नंबर काय होणार 2, 4, 6 डॉट 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 आणि ट्वाईस n झाली n नंबरची टर्म. एवढं सिम्पल आहे. मग जर nth नंबरची टर्म भेटली तर आपण un नंबरची टर्म पण करू शकतो. n+1 नंबरची टर्म काय होणार, या टर्ममध्ये आणखी एक टर्म वाढणार. ऑड नंबरमध्ये किती वाढतात, 2 वाढते ना. मग याच्यामध्ये जर समजा आपण आणखी +2 केलं पुढच्या टर्मसाठी, आणखी पुढची टर्म काय होणार मग ट्वाईस n-1 आणखी +2. याच्यामध्ये आणखी काय होणार n+1 2. यात आणखी काय करावं, 2 ॲड करावं लागेल. पहिलेच 2n होता, आणखी +2. याच्यानंतरची टर्म ही झाली, कारण की नेक्स्ट टर्म अशीच राहणार आहे ना, 2-2 वाढत. सो un जर काढतो म्हटलं आपण तर आपल्याला मिळालं 1, 3, 5 आणि n+1 साठी आता ट्वाईस n-1 पर्यंत ऑलरेडी होतो, आणखी 2 वाढले त्याच्यामध्ये, तो झाला ट्वाईस n. 2 मधून 1 गेला, 1 राहिला ट्वाईस n+1. आणि इथे करायला आपल्याकडे 2, 4, 6 डॉट 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 आणि हा झाला ट्वाईस n+2. पण याच्या आधी काय येते 2n नावाची पण टर्म येते, राईट. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या टर्म लिहून घेतल्या. आता आपण आपली टेस्ट सुरू करूया. सो देअरफॉर टेस्ट घ्यायसाठी un/un+1, ठीक आहे, दोघाचा रेशो घ्यायचा. तर रेशो घेताना परत मी एक शॉर्टकट करतो. इथे काय शॉर्टकट करणार आहे, जेव्हा मी या दोघाला डिवाईड करतो, समजा या दोघाला डिवाईड केलं तर हा जो नंबर आहे हा डिवाईडचे डिवाईड आहे, हा कुठे जाणार खाली वरतं मल्टिप्लायमध्ये. तर मी डायरेक्ट ते मल्टिप्लायसाठी टर्म लिहितो वरती, म्हणजे आपल्याला वरती काय मिळणार 1, 3, 5 अप टू 2n-1. आता * ही खालची टर्म वर गेली. सो 2, 4, 6 डॉट डॉट डॉट. आधी 2n पर्यंत पोचलो, नंतर 2n+2 पर्यंत पोचलो, आणि टोटल डिवायडेड बाय ज्या खालच्या टर्म आहे तशाच लिहा 2, 4, 6 डॉट डॉट 2n पर्यंत. आणि * ऑड नंबरसाठी काय बाकी राहिलं 1, 3, 5 डॉट 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 2n-1 तर ऑलरेडी आहे. आणखी त्यात एक नंबर एक्स्ट्रा ॲड झाला, तो झाला 2n+1. आता जे टर्म सारखे दिसतात उसको कट डालो. 2, 4, 6 2n गेला, 2, 4, 6 2n चालला गेला, 1, 3, 5 2n-1, 1, 3, 5 2n-1. सो बेसिकली आपल्याला जे मिळालं आहे ते काय मिळालेलं आहे की un/un+1 इज इक्वल्स टू वरती 2n+2 मिळालं,
आणि खाली मला मिळालं 2n+1. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे की ही कुठल्या टाईपची सिरीज आहे. आपण काय करणार आहे, टेकिंग लिमिट. ठीक आहे, दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं. लिमिट घ्यायचं मी इथे लिहितो, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी un/un+1 आणि लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 2n+2 डिवायडेड बाय 2n+1. आता बघा सिम्पलचं काम आहे की लिमिट टेन्स टू इन्फिनिटी आहे. सो एनची व्हॅल्यू जर इन्फिनिटी असेल तर आपण आन्सर काढू शकत नाही, म्हणून आपण रेसिप्रोकल घेतो 1/n/1/इन्फिनिटी. मग जर सगळ्यात मोठ्या नंबरने डिवाइड केलं तर आन्सर काय होणार, 0. तर मला काय पाहिजे, हमेशा कुठला फॉर्म पाहिजे, 1/n पाहिजे. मग मी इथून काय काढणार, n कॉमन काढणार. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, n जर बाहेर काढला इथे काय राहिलं आपलं 2 + 2/n आणि ते जर समजा खालून कॉमन काढला n तर इथे मला मिळालं 2 राहिला +1/n. सो बेसिकली n कॅन्सल. तुम्ही लिमिटची व्हॅल्यू पुट करा, हे झालं 0. लिमिटची व्हॅल्यू पुट करणं म्हणजे हे इन्फिनिटी, समथिंग अपॉन इन्फिनिटी 0. हा पण झाला 0. तर आपल्याला काय मिळालं 2/2 विच इज ऑल्सो इक्वल्स टू 1. सो देअरफॉर आपल्याला काय मिळालं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी un/un+1 इक्वल्स टू 1 मिळाला. आणि आपल्याला एक लॉजिक माहीत आहे की नाही तुम्हाला माहीत नाही. जर रेशो इक्वल टू 1 झाला तर या केसमध्ये आपण काय म्हणतो, या केसमध्ये आपण म्हणतो की डिअलेम्बर्ट्स टेस्ट फेल्स. डिअलेम्बर्ट्स टेस्ट फेल. जेव्हा डिअलेम्बर्टची टेस्ट फेल होते तेव्हा आपण काय यूज करतो, तेव्हा आपण यूज करतो रॅबिस टेस्ट. सो देअरफॉर बाय रॅबिस टेस्ट, देअरफॉर बाय रॅबिस टेस्ट, रॅबिसच्या टेस्टचा फॉर्म्युला काय होता आपला, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे, n टाइम्स un/un+1 -1. हे काढायचं आपल्याला, फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी आहे. सो मी लिहिणार लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, n तसंच आहे, un/un+1 कुठे आहे, ह्या इथे आपल्याकडे un/un+1 दॅट इज ट्वाइस n+2, 2n+2/2n+1 आणि -1 क्रॉस मल्टिप्लाय करा. तर आपल्याला मिळालं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n टाइम्स. अच्छा ठीक आहे, मी डायरेक्ट आन्सर लिहिणं सुरू करतो, जे आन्सर मिळेल ते चेक करू आपण. सो देअरफॉर आपल्याला काय भेटलं, आता क्रॉस मल्टिप्लाय करा, 2n+2 मायनसनं मल्टिप्लाय केलं तर -2n झालं आणि -1 डिवायडेड बाय 2n+1 +4 2n -2n कॅन्सल, 2मधून 1 गेला, आपला राहिला 1, वरती आहे n × आता लिमिट n टेन्स टू आपली इन्फिनिटी आहे तर सगळ्याला माहिती आहे. आपण nची व्हॅल्यू पुट करू शकत नाही. मग जर आपण nची व्हॅल्यू पुट करू शकत नाही तर आपण काय करू शकतो, सिम्पली n कॉमन काढू शकतो, कारण की आपल्याला n डिवाइडमध्ये असेल तर खूप चांगलं राहील. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथे ऑलरेडी n आहे, वरती काय राहिलं आहे आपलं 1. ठीक आहे, 2 - 1 1, इथून n कॉमन काढला, इथे राहिलं 2 राहिला बाकी आणि +1/n राहिला. बघा 2 बाहेर निघाल, n बाहेर निघाल तर 2 राहिला, इथे 1/n झाला, n आणि n कॅन्सल. लिमिटची व्हॅल्यू पुट केली तर हा झाला आपला 0. बेसिकली आन्सर आहे 1/2. मग आपल्याला जर तुम्हाला कंडिशन माहीत असेल रॅबिस टेस्टची तर आपण काय म्हणू शकतो, सिन्स लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी un+1 इज इक्वल्स टू 1/2 विच इज लेस दॅन 1, 1 पेक्षा छोटा आहे. सो देअरफॉर सिरीज विल डायव्हर्ज. देअरफॉर सिरीज विल डायव्हर्ज. 1 पेक्षा मोठा असेल तर कन्वर्ज होते, 1 पेक्षा छोटा असेल तर डायव्हर्ज होते. राईट. तर अशा प्रकारे आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. आवडलं असेल, समजत असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये आणखी कोणत्या नवीन क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.